मंडळी नमस्कार. आज आपण करणार आहोत बटाट्याची भाजी. रस्सा भाजी आहे, तर ह्यासाठी 2 पळ्या तेल टाकूयात. दोन पळ्या तेल टाकलेलं आहे. जिरं मोहरी फोडणीला टाकूयात. यानंतर लसूण थोडासा परतायचा. मग मी थोडासा कांदा टाकते. आता आपण कांदा टाकूया. थोडासा कांदा घेतला मी, छोटा कांदा लाल परतून घ्यायचा. आता आपण टमाटर टाकूया. एक छोटा टमाटर घेतलेला आहे मी ते. एक चमचा मीठ टाकूयात. आता आपण हा सोलापुरी मसाला आहे घरी बनवलेला, तो 1 चमचा टाकूयात. कांदा लसूण मसाला 1 चमचा. थोडासा सवई मसाला आहे, हा कोल्हापुरी सवई मसाला. थोडासा सवई मसाला. इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत, सालं काढून घेतलेले आहेत. आता हे 4 लोकांपुरती भाजी होईल याची रस्सा भाजी. कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्या करून घेऊयात. आता आपण हळद टाकूयात. हळद टाकून झाल्यावरती अर्धा लिटर ह्याच्यामध्ये पाणी टाकूयात आणि कुकर बंद करून फक्त 2 शिट्ट्या करूयात. झाली रस्सा भाजी तयार. आता कुकरची हवा गेलेली आहे, आपण उघडूयात. मध्येच नाही उघडायचा कुकर, कारण शिजत नाहीत मग भाज्या. जर आपण हवा काढली तर, आता हवा गेल्यानंतर मी उघडले. तर झाली आपली ही भाजी तयार. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूयात चिरलेली. बटाटा पण शिजलेला आहे आणि रस्सा पण आपला झालेला आहे. बटाटा शिजलाय. भाजी आपली तयार.